नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आत्ताच आमचे कामं वगैरे आवरली बघा. आज आपल्या वावरामध्ये मशीन येणारे हार्वेस्टर गहू काढायला. तर खरंच येणार आहे बघा ताई. तर मी जाणार आहे वावरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी. समोर व्हिडिओ बघत राहा. तर आलं बघा मंडळी आपलं मशीन वावरामध्ये आणि मी आणि आत्या चालले आता. आणि आपण सुभाष भाऊच्या वावरामध्ये गहू वाळू घालणार आहे बघा. इथं ही जी रिकामी जागा दिसती तुम्हाला, इथं साफसफाई करून आपले गहू इथंच वाळणार आहे आणि त्यांचे पण इथंच वाळणार आहे. त्यांच्या शेजारीच आपण आपले पण गहू टाकणार आहे. तर इथं आता ट्रॅक्टरमध्ये गहू भरून आणून पट्टीवर टाकणार आहे आपण. सोनूज पप्पा सकाळीच औषध आणायला गेले बघा. औषध संपलेले होते आणि पेशंट खूप तंग होते, म्हणजे खूप वेळ बसावं लागतं पेशंटला. त्याच्यामुळं ते सकाळी 7लाच निघाले आंघोळ वगैरे करून. आणि आता मी आणि आई चाललो मशीनकडं, कारण की कोणी कोणी पाहिजे शेतामध्ये. तर आले बघा मंडळी मी शेतामध्ये पळत पळत. म्हटलं मशीन चालू झाले का नाही, कसं कुठून चालू केलं बघावं लागेल ना. खूप दिवसाची मेहनत आहे आणि इतकं पटकन काढतं आहे मशीन गहू. म्हणजे बघा तुम्ही, अर्ध्याच तासामध्ये आपला गहू काढणं होणार आहे बघा ताई. आणि लगेच तुम्हाला दाखवते मी कसा निघलेला आहे आपला गहू, कारण की वाळलेला पण छान आहे. तर मला नाही वाटत जास्त हिरवा निघल म्हणून. तर चला बघू शकता तुम्ही, त्या कोपऱ्याने चालू केलेलं आहे खैरापासून काढणं. आणि तिकडं सुडीकडं आपलं ट्रॅक्टर उभा आहे बघा. तर कशी चालती मशीन दाखवते मी तुम्हाला. इतकी फास्ट काढती माहिती का. आणि खडे पण येत नाही, काहीच नाही, मस्त आहे. पण आता गहूच किती होतं काय माहिती ताई, कारण की आम्हाला काही घरी ठेवायचं आहे, काही माझ्या आईला द्यायचं आहे, काही आम्ही ज्यांच्याकडून मुळव्याचं औषध आणतो त्या दादांना द्यायचं आहे, आणि बाकीचं विकून टाकायचं आहे. तर बघा आली, दिसत असेल तुम्हाला मशीन किती फास्ट येते इथं बघा. आजकाल काय झालेलं आहे, मशनीमुळं सगळे कामं सोपे होऊन गेलेले. आणि हाच गहू सोंगायला 8 दिवस लागत होते, 8-10 दिवस. म्हणजे सोंगायचा, नंतर मग तो मळायचा, उपनेरमध्ये टाकून खूप कामं राहत होते. मशीननी सगळं सोपं केलेलं आहे. आणि ह्या आपल्या इथल्या मशनी नाही आहे, बाहेरून येता म्हणे या. तर बाहेरून कुठून येता मला माहीत नाही, पण असं म्हणता. तर हे बघा कशी आली मशीन आपली, आणि किती फास्ट गहू काढते ती बघा, बघू शकता. बघा कसा भुस्सा पडतो पाठीमागून पूर्ण, म्हणजे फक्त गहू घेतोय ते. हे बघा. आणि माझ्या मागं आई पण आल्या बघा पळतच. म्हटलं किती होतो किती नाही. परत काही हे बघा पाठीमागं असं सोंगलेलं आहे ना, तर असं दिसतंय सगळं बघा. बघा एक आडी तर झाली, पण आपली एक आडवी झाली, एक उभी झाली. आता परत ते आडवी घेतील, परत उभी घेतील. तर मी तुम्हाला दाखवते समोर. चला आता आम्ही दोघी जणी चालू ट्रॅक्टरकडं. तिथं थांबतो आता, कारण की ट्रॅक्टरमध्ये गहू आम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि तो मी जिथं सुभाष भाऊच्या वावरात तुम्हाला सांगितलं, म्हणजे माझे दीर येते मोठे, तर त्यांच्या शेतामध्ये आम्ही टाकणारे वाळायला. 4-5 दिवस तिथंच नीट करणारे, जो पाहिजे तो, बाकीचा मग विकून टाकणारे. आणि इकडं बघू शकता किती छान आहे. टमाटे पण खूप खराब झालेले बघा आमच्या सासऱ्यांचे असे. आणि इकडं गोबी आहे, हे मी तुम्हाला दाखवलोच होतो मागच्या व्हिडिओमध्ये, त्यांची गोबी म्हणून. तर ही गड्डा गोबी आहे. इकडं फुलगोबी होती बघा, इकडं मिरच्या. आणि आता आपण चाललो ट्रॅक्टरकडं. आपल्याला जायचं आहे आता. ट्रॅक्टर दिसत असून तुम्हाला तिथं. चला अंगाला खाज येईन, त्याच्यामुळे मी काही इकून जाणार नाही. आई गेल्या, मी जाणार आहे आता पलीकडच्या वावरातून मक्काच्या, कारण की समूला खाजून येईल, मला तिला घ्यावं लागतं ना, त्याच्यामुळं. तर मी इकून खैरा खालून चाललेले. तर इकडं बघा हे असे ही मक्का सोंगून नेली, कारण की कणसच नाही आले बघा मंडळी. पाणी खूप कमी पडलं, तर सगळं आपली सगळी मक्का वायाला गेली, म्हणजे चाऱ्यावरच गेलेली आहे. याचा काहीच उपयोग नाही झालेला. तर 1-1.5 एकर मक्का होती, सगळी नुकसान झालेली आहे. पाण्याचं खूप अवघड असतं. इकडं पण याला पण ती मक्का दिसती, तिला पण काहीच नाही आणलं. आमच्या मामांनी जर गहूच पेरला असता ना, तर खरंच गहू झाले असते, आम्हाला खूप गहू झाले असते. पण त्यांना वाटलं पाणी आहे आणि होईल, त्याच्यामुळे त्यांनी केलं. मग ते काही झालं नाही बघा. तर आता आम्ही आलेलो आहे ट्रॅक्टरकडं. आता दाखवतो बघा मशीन कशी पळती. सगळं घेते बरं का, कोणे कोपरे सगळे घेते, काही राहत नाही पाठीमागं बघा. आली परत.
भुसा घिसा टाकून फक्त आल्यात तुषे आहेत, आणि तर खडे खूप खूप कमी प्रमाणात येतात याच्यामध्ये मशीनने जर काढलं तर. हे बघा. आणि आता आपण ह्या ट्रॅक्टरमध्ये टाकणार आहे. तर हे सुभाष भाऊचंच ट्रॅक्टर आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. सगळे एकाच्या याच्यात बसेल का सुभाष भाऊ? हा, त्याच्यामध्ये एक हे राहतं बघा, काय म्हणते त्याला, ते गहू कशात पडते ते? पेटीमध्ये. तर त्या पेटीमध्ये आता किती बसते बघू, का सगळ्या वावरातले बसले तर चांगलंच आहे, नाहीतर मग 2 वेळेस करून काढावं लागेल आम्हाला. आमचा गहू काढणं झाल्याच्या नंतर आमच्या शेजारच्यांचं पण गहू काढायचं आहे बघा. इकडं दिसत असेल तुम्हाला त्यांचा गहू, तो काढणार आहे. एकदा मशीन आली की सगळ्यांच्या शेतात जात असते. हे अर्धा 1 एकरमध्ये, म्हणजे दूर पण असलं तर ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून ह्या वावरामध्ये. तर हा झाला की परत दुसऱ्यांच्या शेतामध्ये. जागा म्हणजे रस्ता होतो ना, त्याच्यामुळं सगळे एका सोयीनाच गहू काढता बघा. झाला बघा ताई आपला सगळा गहू काढणं. आता आपण ट्रॅक्टरमध्ये टाकून घेऊ. तर चाललं बघा ताई ट्रॅक्टर तिकडं, आणि मी बी चालले तिकडं. गहू कसा पडतो तर दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने, बघत राहा. चालू आहे बघा ताई आपला गहू टाकणं. तर बघा कसा पडतो आता गहू. पाठीमागं 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 घेत आहे ट्रॅक्टर. मला तर सगळ्यात अगोदर आंघोळ करावं लागणार आहे, कारण की सगळ्यात धुळेना भरून गेलो आम्ही. आता चालू झालं बघा 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 कसा गहू पडतोय पट 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 पट. आता मशीन खालच्या नाडीमध्ये चाललं बघा ताई. तर चला आपण जाऊ नाडीमध्ये. तर इकडनं रस्त्याची थोडीशी अडचणी वाटतं, बघू आपण कशी जाते आपली मशीन. तर रस्ता नसल्यामुळं मंडळी थोडी आपली मक्काची नुकसान होती बघा, कारण की मक्काच्या साईडने विहिरीच्या बाजूने चाललं आपलं मशीन, आणि असं हे इकडं नाडीमध्ये येणार आहे. तर आलं बघा आपलं मशीन आता नाडीमध्ये, आणि आता काढतोय आपण नाडीमधला गहू बघा. रस्त्याची खूप परेशानी झाली, थोडीशी नुकसान झाली, पण म्हटलं घ्या काढून, कारण की गहू पण खूप वाढलेला आहे. तर झाला बघा मंडळी आपला गहू काढणं थोडासा राहिलेला आहे. तर 1.5 एकरमध्ये आपला गहू होता. आता पटापटा कमेंट करा की किती गहू होईल आम्हाला. चाललं बघा आपलं मशीन, आता गहू काढणं झाला आपला सगळा. आता परत ते त्याच्यामध्ये टाकून देतील ट्रॅक्टरमध्ये, आणि ट्रॅक्टर येणार आहे आता घरी. तर मी पण आता घरी जाते. झाला बघा आपला गहू काढणं. आता माझी चुलत दिर त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये गहू त्यांच्या शेतामध्ये वाळायला आणणार आहे, जे मी तुम्हाला दाखवलं. आम्ही पण पुढं जागा करणार आहे. तर आणि मी थोडंसं हरभरं घेऊन चालले आता पटकन घरी, आणि मला लवकर आंघोळ करून तयार व्हावं लागेल, कारण की समूह खूप वेळची झोपलेली आहे, ती आता रडल. आणि 1 तास झाला होता मला शेतात येऊन. आई घरी होत्या, तर आई सांभाळत असं. आता समूला मी बी जाते पटकन आणि दाखवते कुठं वाळू घालते आपला गहू. मी चालले बघा हरभरं खात घरी, आणि मी वावरातलं बघितलं, आणि आईनी घरी लगे पट्टी बिट्टी टाकून ठेवली तोपर्यंत, कारण की आता 10-15 मिनटातच आपलं ट्रॅक्टर पण येणार आहे, आणि आपण इथं गहू वाळू घालणार आहे बघा. दाखवते तुम्हाला, ही मोठी पट्टी आपली, ह्या पट्टीवर गहू वाळणार आहे. त्यांचा अलीकडे वाटतं, आमचा पलीकडून टाकला. तर इथल्या इथंच नीट करणार आहे, आणि इथंच 2-4 दिवस 8 दिवस वाळू देऊ, म्हणजे चांगला वाळला तर कीड लागत नाही गव्हाला. तर येईलच बघा आपलं ट्रॅक्टर आता. तर आल्या पहिले आंघोळ करून घेतली बघा ताई मी, कारण की समूला घ्यायचं होतं. आणि समून सकाळची 8 वाजेची झोपलेली, तर आता उठलेली दाखवते मी तुम्हाला, आणि मी पण जेवण वगैरे करून घेते. आज समूनी पण खूप बाहेर राखली, म्हणजे खूप ऐकलं बघा लेकरांनी, आणि ते पण लेकरू 8 वाजेपासून आता 11 वाजले तरी झोपलेलं होतं, आहे ना पिल्या. आता नाही ऐकणार ती कोणाचंच, कारण की आता भरपूर वेळ झालेला आहे बघा ताई. आता मी पण तिला घेते, आंघोळ वगैरे घालते, आणि मी पण जेवण वगैरे करून घेते. समू आज काही बोलणार नाही का तू व्हिडिओमध्ये? आज तू बोललीच नाही, तू बोललीच नाही पिल्यास, बोल ना. तू रोज बोलती समू. ओ मा पिलं. तर समू आता स्माईल देते बघा चांगली, उठल्या उठल्या. कधीच रडत नसती ती, हसतच उठती. तर आले बघा मंडळी आपले गहू वावरामध्ये जवळ, म्हणजे घराजवळ. हे पाठीमागे दिसत असेल तुम्हाला आपले घर आहे. तर समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला माझ्या दिराचे गहू आणि आमचे गहू. तर बघा, तर हा
गहू मंडळी आपला एवढा निघाला गहू सगळ्या वावरामध्ये. तर 20-22 क्विंटल आहे म्हणे, पण आता मला तरी कमी दिसतंय बाई, एवढं सगळंच पडलेलं आहे. पण आता ते म्हणते की एवढाच राहतो, पण 22 क्विंटल असं. आणि गहू थोडेसे बारीकच निघाले बघा असे. एक पाणी पाहिजेच होतं गव्हाला, पाणी कमी पडल्यामुळं थोडे बारीक गहू झालेले. हे बघा, नाहीतर गहू छान असे वाळले, जास्त हिरवे काही गहू नाही आहे त्याच्यामध्ये. आणि इकडं बघा, इकडं माझ्या दिराचं आहे, तर हे त्यांचं. तर त्यांच्या याच्यामध्ये पण फार टुशा आहे, आणि आमच्या याच्यामध्ये बी येतं. फिल्टर वगैरे करून घेऊ आपण आता. तर असं आहे बघा मंडळी. तर आला बघा मंडळी शेवटी आपला गहू आपल्या घरी. आणि आज खूप धावपळ झाली आमची गावाला. तर बघा ताई, याच्यामध्ये आपण घेतलेली आहे ही मुगाची डाळ आणि उडदाची डाळ, तुरीची डाळ, मठाची डाळ, हरभऱ्याची डाळ, म्हणजे 5 डाळी घेतलेल्या आहे बघा आपण. आणि समप्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे एक एक वाटीचं माप केलेलं आहे आम्ही सगळं. मम्मी म्हणली होती की सगळं साहित्य एक एक वाटी भरून घ्यायचं, तर तसं घेतलेलं आहे. इकडं तांदूळ घेतलेला 1 वाटी, इकडं गहू 1 वाटी, शाळू 1 वाटी, आणि मखाने जास्त घेतलेले, त्याचं काही अंदाज नाही, ते जास्त पण टाकले तर चालतं म्हणे. आणि इकडे 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम. तर असं घेतलेलं आहे आम्ही तिचं सगळं साहित्य. आणि याच्यामध्ये काही हुकलं चुकलं असेल तर कमेंट करून सांगा. सॉरी, अजून 1 वाटी जिरं पण आहे, ते आम्ही काही फोडलं नाही, आता त्याला फोडून घेऊ. तर असं आहे. तर हे किती साहित्य सांगते मी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 5, तर 12 आहे सगळे साहित्याचं. आणि याच्यामध्ये काही विसरलं असेल तर नक्की सांगा ताई, कारण की एवढं आम्हाला माहीत नाही. आता बऱ्याच वर्षाचा विसर पडला होता हे खाद्य वगैरे बनवण्यामध्ये. तर तुम्हाला नवीन अजून काही ॲड करायचं असेल समोरच्यामध्ये तर कमेंट करून सांगा, मी दुसऱ्या वेळेस नक्की करेल. तर आता याला सगळ्याला पण भाजून घेऊ. तर हे बघा, असं सगळं साहित्य व्यवस्थित निवडून झटकून पटकून काढून घेतलेले आहे आम्ही मापून. आणि याच्यामध्ये आता काय टाकलं सगळ्यात अगोदर? तांदूळ. तर याच्यामध्ये टाकलेले तांदूळ. तर मी सगळं भाजल्यावर तुम्हाला दाखवते कसं दिसतं. तर हे सगळं मी भाजल्याच्या नंतर चांगलं थंड करून घेणार आहे आणि मिक्सरलाच फिरवणार आहे. चांगलं बारीक करून घेते आणि चाळून घेते. मागच्या वेळेस आम्ही लाण्या आईकडे दिलं होतं भोकरदनला दळायला, तर त्या गिरणीमध्ये काही दळून दिलं नाही, त्याच्यामुळं घरीच दळावं लागणार आहे. आणि समूला हेच आवडतं, दुसरं काहीच आवडत नाही. ते सॅरेलॅक जरी असलं तिचं असं मन भरत नाही, एवढं खाती म्हणून खाती ती, तिला विशेष काही ते आवडत नाही. तर त्याच्यामध्ये ज्या डाळी असतात त्या पूर्णपणे म्हणजे शिजत नाही, आणि त्या तिच्या नरड्यामध्ये अडकल्या की ती ओकाऱ्या मारती, त्याच्यामुळे ते तिला आवडतच नाही. तर हे आपण छान भाजून छान बारीक याची पेस्ट करून घेऊ आणि हेच तिला खायला द्यायचं. तर हे बघा किती छान असे गरम आहे, असे लालसर आपण छान तांदूळ भाजून घेतले. आणि आता टाकले आता गहू आहे ना, आता गहू टाकलेले. तर गहू पण तुम्हाला दाखवते मी भाजल्यावर. बाहेर आलो होतं मूळव्याधाचं पेशंट, तर मी गेले होते पेशंट करायला, तोपर्यंत आईने गहू पण भाजून ठेवलेले. तर हे बघा गहू पण छान खम्मक भाजले, दिसत असेल तुम्हाला मस्त लालसर. तांदूळ पण छान भाजलेले. आता टाकलेली आहे शाळू, शाळू पण दाखवते. तर इकडं झाली बघा आपली उडदाची डाळ भाजून, तर अशी लाल चटक दिसतीये. आणि शाळू पण झाली, म्हणजे आता तांदूळ, शाळू आणि गहू टाका टाका आता टाका. 4 वस्तू तर आपल्या भाजणं झालेल्या आहे, बाकी राहिलेले आहे 4 5 6 वस्तू. तर आता मखाने टाकून घ्या, गरम आहे ना पटकन, मखान्याला काही जास्त वेळ लागत नाही. तर मखाने मी जास्त घेतले बघा, मखाने जेवढे टाकले तेवढे चांगले असते म्हणे, आणि पचायला पण चांगले असते, आणि कमरासाठी खूप चांगले असते. तर त्याच्यामुळे मी थोडेसे जास्तच घेतले. तर आई आता मखाने भाजून घेत आहे. आणि मम्मी दरवेळेस मागच्या वेळेस पहिल्याच वेळेस बनवलं होतं तर यापून, तर मम्मी म्हणे की सगळं माप सारखं घे, जिरं पण सगळं सारखं घे. तर तेव्हा मला लय टेन्शन आलं होतं, समूह खाती का नाही म्हटलं, कारण की म्हणजे सगळ्या मापात जिरं म्हणजे खूप वास येतो ना जिऱ्याचा. पण ते जिरं असल्यामुळं तिला कधीच गॅस झाला नाही, तिला कधीच पोटाचा त्रास आला नाही. त्याच्यामुळे यावेळेस आम्ही तसंच मापामध्ये पण त्याच मापामध्ये आम्ही जिरं घेतलेलं आहे बघा. तर हे बघा असं दिसतंय छान भाजल्याच्या नंतर सगळं. टाक टाक तोंड वाजू नको. चालू आहे आता, हा ना,
समूचं ममम बनवतोय आम्ही आणि तिला हेच बनवणं चालू आहे आता. शंभर कशी होता ऑर्डर का हा बा तोच बनवून चालू आहे बा तोच बनवून चालू आहे ना. आता आपण मखाने भाजून घेतले बघा. आणि आता काय टाकताय? तुरीची डाळ. हा तुरीची आहे ती. तर आता तुरीची डाळ भाजून घेतो. तर याच्यामध्ये तुरीची डाळ भाजून टाकलेली बघा ही अशी. आणि आता फक्त काय राहिलेले? उडदाची डाळ, जिरं आणि मुगाची डाळ. आणि आता आपण टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ. बोल ना समू, असं मग बोल ना. बोल ना बाळा. ए बघ हे बघ मम्मा मम्मा. समू तू ममम बनवलं. आज ममम बनवलं तुला. हा तुला सिरलॅक्स आवडत नाही बाई. तुला ममम बनवलं. आताच नाही खाऊ ते आपण पहिले त्याला मस्त बारीक करू, मग त्याची पेस्ट बनवू, मग ती तुला आपण खायला देऊ. तवा काय तू आता हात लावते बा. सोड सोड समू सोड. काय काय टाकलं याच्यात? तर ताईला मी अगोदर दाखवलेलं याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे. वाईट वाईट काय मम्मी असे मखाने येते. मखाने मला तर पुढ्यात भेटत नाही खायला, तर वाटून ते काहीतरी. तर हे छान असे मखाने मस्त भाजून घेतले आणि काजू बदाम बाकीचं सगळं साहित्य आपलं भाजणं झालेलं आहे. जवळून दाखवू ताईला. तर असं झालेलं आहे बघा ताई छान भाजून. आता फक्त आपलं राहिलेले जिरे. तर आई भाजताय जिरं. जिरं झाल्यावर मी तुम्हाला दळताना दाखवणार. समोरचं मम्म बनवणं चालू आहे बो. हा समोला माहित पाहिजे कसं बनवते म्हणून. इथंच बसलेली ती बड बड करती. आज त्याला बोलती तिकडं काही हे बघती काही तिला वाटतंय काय. तर आजचा व्हिडिओ इथं संपला बघा ताई. तर धन्यवाद बाय. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला गहू पण आवडला का तो पण सांगा. तर बाय.